माझे सहकारी सर्व आमदार, प्रशासनाचे सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, शासन बदलल्यानंतर सामान्य माणसाची अपेक्षा आहे की त्याच्या ज्या दैनंदिन अडचणी आहेत, ज्याकरता त्याला दारोदार भटकावं लागतं, त्या अडचणी या लवकर सुटल्या पाहिजेत आणि त्या अडचणी जर सुटल्या तरच शासन बदलल्याचं फिलिंग, भावना ही त्याला येऊ शकते. अन्यथा जुन्या शासनात आणि नवीन शासनात दोन्ही शासनामध्ये जर धक्केच खावे लागले तर त्याच्या मनामध्ये असं येतं की शासन बदलून नेमका फायदा काय आहे. आणि हीच गोष्ट ओळखून इतक्या वर्षात लोकांच्या ज्या समस्या सुटल्या नाहीत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं आपल्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि समाधान शिबिराची ही योजना या ठिकाणी सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या थेट त्या ठिकाणी स्वीकारायच्या आणि प्रशासनामध्ये गतिमानता आणून त्या माध्यमातून प्रशासनाला त्या समस्या सोडवायला लावायच्या. समाधान शिबिर हे लोकांमध्ये आणि प्रशासनामध्ये एका सेतूचं काम करणार आहे. लोकांना एक व्यासपीठ या निमित्ताने मिळणार आहे. ज्या लोकांना असं वाटतं की आम्ही अर्ज केल्यानंतर आता पुढे काय, कोणाकडे जायचं, आमचा वाली कोण आहे, कोण आम्हाला न्याय देणार आहे, त्यांना न्याय देण्याकरता या व्यासपीठाची निर्मिती खऱ्या अर्थानं करण्यात आली आहे. आणि प्रशासनाचे सगळे वेगवेगळे विभाग हे एकत्रितपणे आणून त्या माध्यमातून एका मिशन मोडमध्ये एक मोहीम म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या सगळ्या समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून आपण करतो. आता ज्याचा उल्लेख केला की याची सुरुवात जरी दक्षिण पश्चिम नागपूरमधून झाली असली, दक्षिण पश्चिम हा माझा मतदारसंघ आहे आणि इथलं सुरुवात करण्याचं सगळ्यात मोठं कारण एवढंच आहे की बाकी मतदारसंघातले आमदार हे 24/7 मतदारसंघात उपलब्ध आहे आणि मी मुख्यमंत्री असल्यामुळे मला जास्ती काळ मुंबईमध्ये राहावं लागतं आणि म्हणून समस्या तुंबू नये, कारण लोकांना गेली 15-20 वर्ष माझ्या वावराचा खूप त्या ठिकाणी एक सवय आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटू नये की आता आपल्या समस्या कोण सोडवणार आहे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की सुरुवात इथनंच करायची आणि लोकांच्या समस्या या शिबिराच्या माध्यमातून आपण सोडवायच्या. तसंही आपण हैदराबाद हाऊसला एक ऑफिस तयार केलं आहे. श्रीमती आशा पठाण या त्या ठिकाणी असतात आणि सगळा स्टाफ त्या ठिकाणी आहे, ज्या माध्यमातून आपण येणाऱ्या समस्या या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरी देखील आता दक्षिण पश्चिम झाल्यानंतर ज्याप्रमाणे चंद्रशेखरजींनी सांगितलं, प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं समाधान शिबिर आपण घेणार आहोत. आणि नागपूर शहरामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरातल्या 6 शिबिरांना त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहील. त्याचप्रमाणे जिल्ह्यातले जे मतदारसंघ स्तराचे शिबिरं होतील त्याला मी उपस्थित राहील. नगरपालिका स्तराच्या शिबिरांना कदाचित मी राहणार नाही, पण एकूण 12 शिबिर जे आपण कराल त्या 12ही शिबिरांना मी स्वतः जातीनं त्या ठिकाणी हजर राहील आणि निश्चितपणे आपल्या नागपूरच्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या समस्या त्या सोडवण्याचा आपण मिळून प्रयत्न करू. खरं म्हणजे आता राज्याने सेवा हमी विधेयक स्वीकारलं आहे, त्याचे नियम आपण तयार केलेले आहेत. आता हळूहळू सर्व्हिसेस त्याच्यामध्ये आपण आणतो आणि या नियमाच्या अंतर्गत आपण जनतेला सेवा मिळण्याचा अधिकार दिलेला आहे. आता 150 सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत आपण आणल्या आहेत, पण येत्या 6 महिन्यामध्ये सगळ्या सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत आपल्याला आणायच्या आहेत. आणि मग नागरिकांनी अर्ज केल्यानंतर विहित कालावधीमध्ये जर त्याच्या अर्जावर शासनानं कारवाई केली नाही, प्रशासनानं कारवाई केली नाही, तर शासन आणि प्रशासन हे कारवाईस पात्र असेल अशा प्रकारची व्यवस्था ज्या कायद्याच्या माध्यमातून आपण केली आहे याचा अध्यादेश देखील निघालेला आहे. आणि हळूहळू सगळ्या सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत आल्यानंतर निश्चितपणे एक वेगळा त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं आपल्याला दिसेल. या निमित्ताने नागपूरच्या काही समस्यांच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी उहापोह केला. विशेषतः नजूलच्या संदर्भात मी मागे देखील स्पष्ट केलं की 2 वर्षापूर्वी जेव्हा नजूलचा कायदा झाला
आणि राज्य सरकारने त्या कायद्याच्या माध्यमातून सगळे अधिकार आपल्याकडे घेतले। त्याच वेळी सभागृहामध्ये भांडून मी त्यांना सांगितलं की जे आपले विदर्भातले लिस्टचे प्रकार आहेत नजूलचे, नागपूर विभाग आणि अमरावती विभाग हे इतर महाराष्ट्रापेक्षा वेगळे आहेत आणि त्यामुळे याचे अधिकार तुम्हाला घेता येणार नाही। आणि त्या कायद्यामध्येच आपण परंतुक टाकून घेतलं आणि त्या परंतुकांमुळे नागपूर विभाग आणि अमरावती विभाग त्यातनं वगळण्यात आलेला आहे। आता राष्ट्रपतीकडनं तो मंजूर होऊन आल्यानंतर जसा तो कायद्याचा अंमल सुरू झाला, पुन्हा आपल्या इथे कोणीतरी जास्तीचं डोकं लावलं आणि सगळ्या नागपूर आणि अमरावतीच्या म्हणजे आपली ऍप्लिकेशन मंत्रालयात पाठवायला लागतील। मला कधी कधी असं वाटतं की आपले अधिकारी कायदे वाचतात की नाही वाचत। मी आता नवीन जिल्हाधिकारी आले त्यांना सांगितलं, यापूर्वीही मी नजूलच्या लोकांना सांगितलं होतं, पण आपल्या इथे कामं टाळण्याचा जो काही एक जुनी सवय पडली आहे त्या सवयीच्या अंतर्गत मला असं वाटतं की हे कन्फ्युजन या ठिकाणी ठेवलं आहे। आजच हे कन्फ्युजन काढून टाका। नागपूर अमरावती या दोन्ही विभागामध्ये कुठलाही नजूलचा पट्टा रिन्यू करण्याकरता शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही, शासनाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही। स्पष्टपणे राष्ट्रपतीच्या मंजुरीनं तयार झालेल्या विधेयकात ते परंतु आपण त्या ठिकाणी घातलेलं आहे आणि म्हणून यापुढे या प्रकारची कंप्लेंट माझ्याकडे येऊ देऊ नका, ही माझी अतिशय नम्र विनंती आहे। यासोबत नजूलच्या लीज रेंटचा एक विषय आहे जो अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये त्याही संदर्भातला GR आम्ही काढू आणि एकदा हे रिवाइज लीज रेंटचा विषय जर झाला, कारण बाकी सगळ्या विषयाचे GR आता आपण काढून टाकले आहे, फक्त रिवाइज लीज रेंटचा GR आपल्याला काढायचा आहे। कारण खूप मोठ्या प्रमाणात जी नजूलची भाडेमूल्य आहे ते वाढत आहे आणि त्याच्यामुळे नागपूरकरांवर आणि विदर्भातल्या सगळ्या नजूल लीज धारकांवर मोठा बोजा वाढतो आहे आणि त्यामुळे ड्रास्टिकली ते कमी केलं पाहिजे या मताचा मी होतो। त्यानुसार सगळी कारवाई आता आपण पूर्ण केली आहे। कदाचित पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये किंवा महिन्याभराच्या कालावधीत तोही GR आपण काढू आणि त्यानंतर नजूलच्या रिन्युअल करता कुठलीही अडचण ही या ठिकाणी राहणार नाही। यासोबत आपण वेगवेगळे विषय विशेषतः सिटी सर्वेच्या संदर्भातला जो सांगितला आहे जरूर त्याची पडताळणी आपण करून पाहू, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं कार्यालय केवळ वाढवून चंद्रशेखरजी चालणार नाही। आपल्याला हा संपूर्ण रेकॉर्ड आणि या कार्यालयाचं सगळं कामकाज हे संगणकीकृत केलं पाहिजे। हे जर आपण संगणकीकृत केलं आहे त्या कार्यालयातनं आपण अधिक चांगली सेवा देऊ शकू। आज कार्यालयातला स्टाफ कमी आहे आणि काम अधिक आहे आणि काम करायची सवय ही जरा मागच्या शासनामध्ये फारशी राहिली नाही, पण ती आता आपण लावतो, त्यामुळे वेगानं ते काम करावंच लागेल आणि म्हणून त्याचंही संगणकीकरण हे तातडीनं करण्याच्या संदर्भातली जी काही कारवाई आवश्यक आहे ती कारवाई आपण करू। संजय गांधी निराधारच्या संदर्भात तुम्ही सांगितलं, जरूर आपण पडताळून पाहू की इथेही गतिमानता कशी आणता येईल। मला अलीकडच्या काळात असं वाटतं की खूप कार्यालय वाढवायची, खूप माणसं वाढवायची आणि खर्चाचा बोजा वाढवायचा, यापेक्षा जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून एफिशियंट सर्व्हिसेस या आपण देऊ शकतो आणि म्हणून त्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि या संजय गांधी निराधार योजनेची एफिशियन्सी ही आपण त्याला संपूर्ण प्लॅटफॉर्मवर आणून कशा प्रकारे वाढवू शकतो या संदर्भात निश्चितपणे ते प्रयत्न करतील। मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की या समाधान शिबिराच्या निमित्ताने आपण 19/5/2015 ते 25/5/2015 या काळामध्ये अर्ज सादर करायला सांगितले होते। यामध्ये दक्षिण पश्चिम नागपुरात 464 अर्ज प्राप्त झाले होते, यापैकी 244 अर्ज शिबिराचा आज पहिल्याच दिवशी ऑलरेडी निघालेले आहेत। त्यासोबत 220 अर्ज हे या 4-5 दिवसामध्ये त्याची सगळी स्क्रुटिनी होऊन मला असं वाटतं काय तारीख ठरवली आपण 20 जूनपर्यंत हे सगळे अर्ज आपण निकाली काढू आणि त्याचसोबत या शिबिराच्या निमित्ताने इतरही अर्ज जे यापूर्वी प्राप्त झाले होते ते सगळे अर्ज काढण्याचा निर्णय हा आपल्या प्रशासनाने घेतला आणि 19/5/2015 पासून केवळ 7 दिवसामध्ये महानगरपालिकेने 1105 अर्ज निकाली काढले, नासूप्रनी 328 अर्ज निकाली काढले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी 321 अर्ज निकाली काढले, जात पडताळणीचे 111 अर्ज निकाली काढले, जिल्हाधिकारी कार्यालय 22 अर्ज निकाली काढले आणि इतर विभागांनी 55 असे 1942 अर्ज हे या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निकाली काढण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ 2-2.5 हजार लोकांना न्याय देण्याचं काम प्रशासनाने या माध्यमातून केलं आहे।
ह्याचे अजून जे आता प्राप्त झालेले आहेत ते अजून वेगळे आहेत. आणि काही लोक आता टोकन न घेता जरी आलेले असले तरी त्यांचे अर्ज आम्ही स्वीकारणार आहोत. टोकन घेण्याचा फायदा एवढाच होतो की आम्हाला कशा प्रकारचा प्रश्न आहे हे माहिती असतं आणि त्यामुळे ते सोडवण्यामध्ये आम्हाला देखील त्याच्यामध्ये सोपी जातं. हे करत असताना दोन गोष्टी मी केवळ सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, हे शिबिर म्हणजे काही सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहे. याचं कारण काही प्रश्नांमध्ये लिटिगेशन असतं, काही प्रश्नांमध्ये दोन व्यक्तींचे इंटरेस्ट गुंतलेले असतात आणि त्यामुळे त्याच्यावर न्यायपूर्ण अशा प्रकारचा निर्णय करावा लागतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी कुठलीही कायदेशीर अडचण नाही आहे असे सगळे अर्ज हे आम्ही निकाली काढू. पण ज्या ठिकाणी कायदेशीर अडचण आहे, कायद्याला मुख्यमंत्री किंवा कुठलेही प्रशासन हे रिप्लेस करू शकत नाही. कायदेशीर अडचण ही कोर्टातनं सोडवावी लागते. आम्ही कोणीही कोर्टाच्या वर नाही, कोर्ट आपल्या सगळ्यांच्या वर आहे. त्यामुळे कोर्टामध्ये चालू असलेल्या कायदेशीर असलेल्या अशी प्रकरणं जरी या ठिकाणी आली तरी देखील ती प्रकरणं या ठिकाणी निकाली निघू शकणार नाही, ती कोर्टातच निकाली निघतील हेही आपण सगळ्यांनी नमूद केलं पाहिजे. विकासाची जी प्रश्न या ठिकाणी आलेली आहेत त्या सगळ्या प्रश्नांवर देखील आम्ही निश्चितपणे निर्णय करू आणि नासूप्र असेल, महानगरपालिका असेल, मी स्वतः आम्ही लक्ष घालू त्याही प्रश्नांचा निपटारा कसा करता येईल हा प्रयत्न या निमित्ताने आपण करणार आहोत. विशेषतः जे अविकसित लेआउट आहेत, या अविकसित लेआउटमध्ये आपण सगळी कामं निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरीही काही प्लॉट्स अडलेले आहेत, काही लोक अडलेले आहेत. त्या संदर्भात नासूप्रला माझं निवेदन आहे की त्यांनी त्याचा एक समग्र प्रस्ताव हा तयार करावा. राज्य सरकार निश्चितपणे जी काही कायदेशीर बाबींची पूर्तता करायची आहे ती पूर्तता करेल आणि हा प्रस्ताव देखील निकाली काढेल. या निमित्ताने मी जिल्ह्यातल्या प्रशासनाचं, महानगरपालिका नासूप्रचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि आता ही आपली रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे आपल्याला समाधान शिबिर हो का न हो, लोकांचे प्रश्न आले की ते निकाली निघालेच पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करावी एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.